नांदेड़ रेलवे डिवीजन के मुलाजिमीन ने डीआरएम डिविजनल रेलवे मैनेजर ऑफिस के सामने धरना देते हुए पुरानी पेंशन स्कीम ओपीएस को दोबारा नाफिज करने का मुतालबा किया है। इस एहतजाज में मुख्तलिफ मुलाजिम तंजीमों ने बड़ी तादाद में शिरकत की और हुकूमत के खिलाफ नारेबाजी की। मुजाहिरीन ने हाथों में बैनर और प्ले कार्ड्स उठा रखे थे जिन पर पहुंचो अपनी मेहनत की कमाई, चाहिए हमें पुरानी पेंशन जैसे नारे दर्ज थे। रेलवे मुलाजिमीन ने नई पेंशन स्कीम एनपीएस और तरमीम शुदा पेंशन स्कीम यूपीएस की सख्त मुखालिफत करते हुए कहा कि इन स्कीमों से मुलाजिमीन की माली सलामती को नुकसान पहुंच रहा है। मुलाजिमीन के मुताबिक नई स्कीमें हमारे बुढ़ापे को गैर महफूज बना रही है, जबकि पुरानी पेंशन स्कीम हमारे माशी इस्तेहकाम की जामिन थी। एहतजाज के दौरान मुलाजिमीन की तंजीमों के रहनुमाओं ने हुकूमत पर शदीद तनकीद करते हुए कहा कि नई पेंशन स्कीम की वजह से रिटायरमेंट के बाद मुलाजिमीन का मुस्तकबिल गैर यकीनी हो गया है। हमें पुरानी पेंशन स्कीम चाहिए जो हमारे बुढ़ापे में माशी इस्तेहकाम फराहम करे। उन्होंने मजीद कहा कि अगर हुकूमत ने जल्द अज जल्द मुतालबा तस्लीम न किए तो एहतजाज मजीद शिद्दत इख्तियार करेगा। नांदेड़ के साथ साथ रियासत भर के मुख्तलिफ सरकारी और नीम सरकारी मुलाजिमीन अपने हुकूक के लिए आवाज़ बुलंद कर रहे हैं। मुलाजिमीन ने मुतनब्बे किया कि अगर उनके मुतालबात पूरे न किए गए तो वो काम बंद तहरीक शुरू करने पर मजबूर होंगे, जिससे रेलवे खिदमात मुतासिर हो सकती है। साथियों, भारत सरकार ने अभी यूपीएस लागू किया है आज के डेट में। जो सबसे पहले पुरानी पेंशन थी 2004 से पहले, उसको हटा के एनपीएस दिया गया 2004 में, उसके बाद यूपीएस दिया गया है। सरकार जो हम लोगों का पैसा जमा होता है मंथली, उस मंथली को हाईजैक किया है। इसके खिलाफ हम लोग ब्लैक डे मना रहे हैं आज, जो पूरा भारतवर्ष में मनाया जा रहा है। सभी रेल कर्मचारी, स्टेट गवर्नमेंट जो भी 2004 के बाद अपॉइंटमेंट हुए हैं, उनको इस पेंशन से नहीं लेना है, मुझे ओल्ड पेंशन ही चाहिए। अगर हम लोगों की मांग पूरी नहीं हुई तो पहले तो 1 मई 2025 को हम लोग जंतर मंतर पर पूरा भारत के लोग धरना दे रहे हैं। वहाँ अंदाज 5 लाख आदमी हम लोग पहुँचने वाली है। फिर भी अगर सरकार के कान पे जू नहीं रहेंगी तो रेल रोकेंगे, शिक्षा विभाग रोकेंगे, वित्त मंत्रालय रुकेगा। जब तक हम रोकेंगे नहीं तब तक लेंगे नहीं, लड़ते लड़ते ले लेंगे, उनको देना ही होगा। ऑल इंडिया एआयजीसी, रोको रनिंग स्टाफ, लारशा आणि सर्वजण मिळून आमची जी मागणी आहे ते डीआरएम ऑफिस सावंगी इथे आम्ही सर्व फेडरेशनचे वेगळ्या वेगळ्या युनियनचे लोक मिळून हे एकत्र आजचा ब्लॅक दिवस म्हणजे काळा दिवस साजरा करत आहोत। आमची मागणी आहे महत्त्वाची, ती म्हणजे आम्ही पुराणे लोक आहोत, आम्ही पेन्शन खात आहोत। मी स्वतः गार्ड होतो, डॉक्टर भरत कांबळे, मी पेन्शन खातोय 17,000। या लोकांचं पेन्शन बंद झालेलं आहे, आमच्या नवीन लोकांचं 2004 पासून। तर ते पेन्शन चालू व्हावं आणि प्रत्येकानं म्हातारपणी त्यांच्या फॅमिलीना त्यांना सर्व फायदा व्हावा म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत। यासाठी सर्व संघटनांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे। आमच्यामध्ये ट्रेड युनियन आहेत, 2 ट्रेड युनियन आहेत, पण ते वेगळे आहेत। पण हे आमचे असोसिएशन आहेत, स्टेशन मास्टर असोसिएशन, गार्ड असोसिएशन, लोको रनिंग स्टाफ असोसिएशन, त्याच्यानंतर पाईसमन असोसिएशन, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असोसिएशन, आम्ही सर्व मिळून एकत्र मिळून लढत आहोत की आमचं पुराणी पेन्शन स्कीम होती ती बंद झालेली, ती चालू करण्यात यावी। यासाठी आज आम्ही हा संपूर्ण काळा दिवस पाळत आहोत। आम्हालाच नाहीत, आमच्या महाराष्ट्राचे गव्हर्नमेंटचे जे पोलीसवाले आहेत, दुसऱ्या डिपार्टमेंटचे लोक आहेत, त्यांना देखील पेन्शन मिळावं, सर्वांना पेन्शन देण्यात यावं। पेन्शनशिवाय आमचं म्हातारपणाचं जीवन कसं आम्ही जगायचं, याकरता हे सर्वजण मिळून आम्ही हे आंदोलन करत आहोत। आजचा ब्लॅक दिवस आमच्या ऑफिसमध्येच पाळत आहोत आणि हे संपूर्ण झाल्यावरून आम्हाला आदेश आहे आमच्या फेडरेशनचे। असंच आम्ही सगळं देशभर जर आमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या सर, तर आम्ही पूर्ण देशभर जंतर मंतरवर आमचा प्रोग्राम आहे, तिथं देखील आम्ही आमच्या मागण्या मान्य करून घेणार आणि मागण्या घेण्याशिवाय राहणार नाही। कारण आमचा हक्क आहे, आमचा हक्क आहे। आज मिनिस्टर झाला, निवडून आला तर MP MLA पेन्शन खायला तर मग आम्ही सर 40 वर्ष 30 वर्ष रेल्वे याच्यामध्ये नोकऱ्या करून आम्ही जे म्हातारपणी काय करायचं सर, म्हणून आम्हाला पेन्शन हवं आहे सर। आमची पुरानी पेन्शन स्कीम जी बंद झालेली आहे ती पेन्शन स्कीम सरकारने चालू करावी। आज काला दिवस हम लोगों ने साउथ सेंट्रल रेलवे नांदेड़ डिवीजन में बनाया है। इसमें जो हमारे बहुत सारे एसोसिएशन हैं जो यहाँ रेलवे में काम कर रहे हैं, अलग अलग इंजीनियर एसोसिएशन है,
टिकट चेक इन स्टाफ है, स्टेशन मास्टर है, ऑल इंडिया गार्ड काउंसिल है, ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ है और रिटायरमेंट एसोसिएशन के हमारे डॉक्टर भरत कामले साहब हैं। ये सब मिलकर एक मंच पर खड़े हुए और सरकार को हम हमारे रेलवे के माध्यम से ये संदेश देना चाहते हैं कि हमारी एक ही मांग है, ओल्ड पेंशन स्कीम। और यूपीएस के हम पुरजोर विरोध में है, उसका नाम रखा हमने उल्टा फुल्टा स्कीम। इस उल्टा फुल्टा स्कीम में हम आने वाले नहीं हैं और आज 1 अप्रैल है और हमको अप्रैल फुल बनाने की सरकार कोशिश ना करे, इसके प्रति हम सब जागरूक हैं। और आने वाले समय में हमारे एक जन आंदोलन बनेगा 1 मई को, जो कि मजदूर दिवस है। हमारे बहुत सारे रेलवे के, भारतीय रेलवे के कर्मचारी जंतर मंतर पर धरना प्रदर्शन करेंगे और जो कर्मचारी यहाँ हैं, हमारे एक कोर कमेटी ने सुनिश्चित किया है कि डिवीज़न ऑफिस से कलेक्टर ऑफिस तक पूरा शिक्षा कर्मी को, स्टेट कर्मचारियों को जोड़ना और हमारे रेलवे और केंद्र के जो भी कर्मचारी है उनको जोड़कर एक बड़ा आंदोलन खड़ा करना है। इसी के साथ जय हिंद जय भारत। मी अनंता कांबळे, जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया रेल्वे ट्रॅक मेंटेनर युनियन साऊथ सेंट्रल रेल्वे। आज जे OPSसाठी नांदेड DRM इथे आम्ही जे धरणा प्रदर्शन करत आहोत, ऑल इंडिया रेल्वे ट्रॅक मेंटेनर युनियनच्या मार्फत रेल्वेच्या पूर्ण 17 झोनमध्ये, पूर्ण डिव्हिजनमध्ये आज हा काळा दिवस रेल्वे कर्मचाऱ्यातर्फे मानण्यात येत आहे। रेल्वे कर्मचारी नाहीत तर इथला प्रत्येक स्टेटचा कर्मचारी असेल, सहकारी क्षेत्रातला कर्मचारी असेल, सर्व पोलीस प्रशासन असेल, सर्व लोक हा आज एक मोठ्या प्रमाणात काळा दिवस हा इथे पाळत आहेत। सरकारने जे आमच्यावर NPS आणि UPS जे आमच्यावर थोपत आहेत, एकीकडे सरकार म्हणते भारताचं संविधान जे आहे हे वेलफेअर श्रेष्ठ संविधान आहे। वेलफेअर म्हणजे तिथं प्रत्येक लोकाच्या हिताकडे लक्ष देण्यात येते। एखादी गोष्ट जर करायची असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा पाहिला जात नाही, कुठं कुठं सामाजिक सेवाही पाहिली जाते, समाजाचा विकासही पाहिला जातो। पण आज केंद्र सरकार म्हणत आहे की ओल्ड पेन्शनमुळे सरकारच्या तिजोरीवर भार येत आहे, सरकारचं नुकसान होत आहे। मग तुम्ही जर असं म्हणत असाल आणि कर्मचारी जे भारतातले आहेत तेवढे हे काय कोणत्या अमेरिका किंवा इंग्लंड किंवा पाकिस्तानमधले नाहीत, या मातीतले, या भारतभूमीचे कर्मचारी आहेत, ज्यांनी की कोरोना काळात अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आपला जीव धोक्यामध्ये घालून सगळी प्रशासन यंत्रणा, सरकारच्या सगळ्या योजना असतील, सर्व सरकारच्या ज्या अन्नधान्य असतील, औषध पाणी असेल, सगळे हे प्रत्येक भारताच्या नागरिकापर्यंत पोहोचण्याचं काम या सर्व केंद्र आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे। एवढी बिकट परिस्थिती असताना सरकारच्या प्रत्येक योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी करत असताना तुम्ही त्यांची जी म्हातारपणातली काठी आहे, जी की ओल्ड पेन्शन आहे, पुराणी पेन्शन आहे, ती आज त्यांनी आमच्याकडून हिसकावून घेतलेली आहे आणि आमच्यावर हा सर्वात मोठा अन्याय केलेला आहे। आमचे राष्ट्रीय लेवलचे नेते विजयकुमार बंधूजी यांनी 20 वर्ष झालं ही मूवमेंट चालवत आहेत। नॅशनल मूवमेंट फॉर ओल्ड पेन्शनसाठी ते ही लढाई लढत आहेत। मागणी पूर्ण नाही झाली तर रेल्वे संघटनेच्या वतीनं काय आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही कामगार दिवस, जो 1 मे कामगार दिवस आहे, त्या दिवशी आम्ही ऑल इंडियामधले जेवढे कर्मचारी असतील तेवढे कर्मचारी पूर्ण प्रोटेस्ट करण्यासाठी आम्ही दिल्ली येथे जाऊ आणि मोठ्या प्रमाणात याचा विरोध प्रदर्शन आम्ही करू। तरी पण आम्ही त्याची वाट पाहू 1 मेची, तरी पण आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही सगळी कोर कमिटी आम्ही पुढचा निर्णय विचार करून घेऊ आणि आमच्या मागण्या 100% सरकारनं मान्य केल्याच पाहिजे अशी कोणतरी ठोस भूमिका घेऊन आम्ही आमच्या पुढच्या नियोजनाला लागू।